नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जगी द्वादशादित्य हे रुद्र अकरा, असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना, जगी मुख्य तो कोण कैसा कळेना. या श्लोकातही परमपरमेश्वराचाच विचार समर्थांनी मांडला आहे. आपल्या हिंदू पुराणांप्रमाणे एकूण देवांची संख्या ही 33 कोटी इतकी आहे. आपल्याला एकच सूर्य माहीत आहे, परंतु वेद उपनिषदांमध्ये संदर्भ आल्याप्रमाणे या ब्रह्मांडात एकूण 12 सूर्य आहेत असे सांगितले जाते. तसेच रुद्रांची संख्या ही 11 आहे असे मानले जाते. स्वर्गावर तर इतक्या लोकांनी राज्य केले की ज्यांना आपण इंद्र म्हणतो, असे इंद्रदेव असंख्य होऊन गेले आहेत. जगामध्ये जर आपण देव शोधायला गेलो तर तो सापडत नाही असेही समर्थ सांगतात. आपण प्रापंचिक माणसे खऱ्या देवाला जाणतच नाही. आपल्याला भावेल तसा देव आपण निवडत असतो. कुणी गणपतीला भजतो तर कुणी दुर्गादेवीला, कुणी दत्तात्रेयाला तर कुणी मारुतीला, कुणी वैष्णवपंथी तर कुणी शैवपंथी. थोडक्यात म्हणजे आपली ज्या देवावर श्रद्धा बसते तो देव आपल्याला आवडतो. या आवडण्यातही आपला स्वार्थच असतो. एखादा गणपती नवसाला पावतो म्हटलं की असंख्य भक्तांची नुसती रांग दर्शनाला लागते. कुणी सांगतं अमक्या देवीच्या मंदिरात पूजा केली तर विवाह लवकर जमतो. लगेच विवाहेच्छुकांच्या रांगा तेथे लागतात. कुणी मूल व्हावं म्हणून कुठल्या तरी देवाला वा देवीला नवस बोलतो. माणूस प्रपंचाच्या दुःखात अडकलेला असतो. दुःख तर त्याच्या वाट्याला फारच असते, सुख अगदीच कमी असते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी त्याची अवस्था असते. दुःख तो सहन करतोही, पण रोजचे दुःख कधी कधी त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडचे असते. त्या दुःखापुढे तो हतबल होतो आणि मग या हतबलतेतून, निराशेतून कुणीतरी कोणत्या तरी देवाला पूजण्याचा, भजण्याचा, काहीतरी अर्पण करण्याचा उपाय सांगतो. तोही बिचारा रंजलेला, गांजलेला असतो. त्या दुःखापोटी तोही देवाला काहीतरी नवस बोलतो व आपले दुःख देवाला सांगतो. दुःख देवामुळे कमी होते की केव्हा तरी कमी होणारच असते हे आपल्याला कळत नाही. आपण फक्त दुःख कमी झाले की देव पावला म्हणतो व नवस फेडतो. काही जण तर नवस फेडायचे देखील विसरून जातात. थोडक्यात म्हणजे देवालाही आपण आपल्यासारखेच बनवतो. या सर्व गदारोळात खरा परमेश्वर मात्र आपल्याला भेटतच नाही. या जगात मुख्य देव कोणता व कोणाला भजले पाहिजे, कोणाला प्राप्त करून घेतले पाहिजे हे माणसाला कळत नाही. यामुळे काही जण तर सर्वच देवांना भजत असतात. सोमवारी शंकराला तर मंगळवारी देवीला, गुरुवारी दत्तात्रेयाला, शनिवारी मारुतीला, अशी त्यांची उपासना चालू असते. हे सर्व आपल्या दृष्टीने देव आहेतच, पण त्यांचाही नियंता, त्यांचाही कुणीतरी मुख्य आहे व आपण त्यालाच नेमके विसरतो. हा मुख्य म्हणजेच परमपरमेश्वर होय. तेच ते चिरंतन तत्व होय. तेच ते ब्रह्मस्वरूप चैतन्य होय. निर्गुण, निराकार, अनादी, अनंत असे तेच तत्व आहे व त्यालाच आपण जाणून घेतले पाहिजे व त्याचीच प्राप्ती करून त्यातच विलीन झाले पाहिजे हे समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.